2025 ऑफिशियल सीईटी क्वेश्चन पेपर. हो बरोबर पाहता. ऑफिशियल सीईटी क्वेश्चन पेपर. ऑफिशियल सीईटी क्वेश्चन पेपर का बघतो? आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल की तुम्हाला ऑफिशियल क्वेश्चन पेपर कसा असतो, कशा पद्धतीने क्वेश्चन असतो, काय असतो. आता तुम्ही जिथे कुठे बाकी ठिकाणी पाहिलं ते फक्त AI जनरेटेड क्वेश्चन होते, बाकी काही नाही. तर ऑफिशियल क्वेश्चन कसे असतात आणि ऑफिशियल काय असतं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांग. प्रश्न पडला असेल की ऑफिशियलच का म्हणत आहेत, तरी तुम्हाला पुढे चालून समजून येईल. तर आता बघा, ऑफिशियल क्वेश्चन पेपर हे बघा 2025 नर्सिंग फर्स्ट शिफ्ट म्हणजे 7 एप्रिलला जी झाली होती मॉर्निंगला फर्स्ट शिफ्ट. तर याची पूर्ण PDF आहे आमच्याकडे, जवळपास 100 क्वेश्चन आहेत. तर ते पूर्ण, त्याच्यानंतर ही जी सेकंड शिफ्ट झालेली होती कोणती 7 एप्रिल आफ्टरनून, त्यानंतर ही 8 एप्रिल मॉर्निंग ही खालची जी तुम्हाला दिसत आहे. अशा तीनही आमच्याकडे ओव्हरऑल आहेत. बघा डेट काय होती 7 एप्रिल आणि शिफ्ट कोणती होती मॉर्निंग. अशा आणि 8 एप्रिल मॉर्निंग आणि 7 एप्रिल आफ्टरनून अशा एक्झामच्या डेट होत्या. अशा 3 शिफ्टमध्ये तुमच्या एक्झाम झालेल्या होत्या, म्हणजे जे तुमचे सिनियर आहेत एका वर्षाने त्यांच्या एक्झाम झालेल्या होत्या. तर आज आपण पाहणार आहोत की 7 एप्रिलची मॉर्निंगची शिफ्ट. त्याच्यामध्ये काय होते, कोणी कंडक्ट केले, सीईटी सेल कंडक्ट करते 2022 पासून. सगळ्यांना माहिती आहे आधी नीट थ्रू ऍडमिशन होतं नर्सिंग, पण आता 2022च्या नंतर हे सीईटी सेल कडून होत आहे. ऑफिशियल क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर की. आता ऑफिशियल क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर की. ऑफिशियल क्वेश्चन पेपर हा फक्त स्टुडंटला दिसत असतो, मग ते बाकीच्यांना केव्हा दिसतो, जेव्हा स्टुडंटचा आन्सर शीट रिलीज होते. आता आन्सर शीट कधी रिलीज झाली होती, 24, 25 आणि 26 एप्रिल. एक्झाम झाल्याच्या नंतर 20 दिवसानंतर तुमची आन्सर शीट रिलीज झाली होती. मग तुम्हाला तिथे काय करायचं असतं, जे तुमचं कॅन्डिडेटचं लॉग इन असतं ते लॉग इन करून तिथं ऑब्जेक्टिव्ह विंडोज म्हणून असा ऑप्शन असतो. तिथे तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्टिव्ह ट्रॅकिंग, ऑब्जेक्टिव्ह विंडो, तिथे तुम्हाला काय करायचं, तुमचं क्वेश्चन तुम्ही चूज केलेलं आन्सर आणि करेक्ट आन्सर असे तुम्हाला जिथे दिसते. तर त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून ही PDF बनवलेली आहे. तर आपण पूर्ण आणून तुम्ही जे बाकी ठिकाणी पाहता ते फक्त आणि फक्त AI जनरेटेड व्हिडिओ असून बाकी काही नाहीये. तर चला तर पाहू, आपण व्हिडिओची सुरुवात करू. त्याआधी आपण एकदा पाहू मास्टर बुक. आता सगळीकडे चर्चा चालू आहे की मास्टर बुक मास्टर बुक मास्टर बुक. नेमकं मास्टर बुक काय, बऱ्याचशा युट्यूबला पाहिलं असेल तुम्ही, बऱ्याचशा युट्यूबरच्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहिला असेल की हा मास्टर बुक दिसला असेल. नेमका मास्टर बुक काय आहे, तर या मास्टर बुक मध्ये जे तुमचे नर्सिंगचे 5 सब्जेक्ट आहेत, नर्सिंग ऍप्टिट्यूड, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश, या 5 सब्जेक्टचे 500 MCQ या मास्टर बुक मध्ये आहेत. या मास्टर बुक मध्ये किती 2500 MCQ आहेत, प्लस मागच्या वर्षीच्या 10 मॉक टेस्ट, म्हणजे जे आम्ही ड्रीम एज्युकेशन कंडक्ट केलेल्या 10 मॉक टेस्ट ह्या या बुक मध्येच आहे. जवळपास या बुक मध्ये तुम्हाला 3500+ MCQ ची प्रॅक्टिस करून मिळणार आहे. आणि हे बुक फक्त आमच्याकडे अवेलेबल आहे. याच्या 200+ कॉपी काढल्या होत्या, पण त्या इन्स्टंट हे झाल्या, बाय झाल्या किंवा परचेस केल्या स्टुडंटने. तर आता ह्याची कॉपी नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे बुक पाहिजे असेल तर PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल. कारण याच्या कॉपी आता काढणं पॉसिबल नाही, की आम्हाला वाटलं की कमी 200 कॉपी सफिशियंट असते स्टुडंटकडे, पण याची मास्टर बुकची डिमांड एवढी आहे की 200 कॉपी सुद्धा कमी पडल्या. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी काय करायचं, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करायचं. सगळ्यांना महत्त्वाची सूचना, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली अपडेट, ज्या काही करेक्ट अपडेट असतील त्याच तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातील. त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. चला व्हिडिओच्या नेक्स्ट सुरुवात करू आपण. आता बघा शिफ्ट एक्झाम. आता अनालाइज केले आम्ही की स्टुडंटला विचारला होता. जवळपास आमच्या मागच्या टेस्ट सिरीजला 200+ स्टुडंट होते, तर काही जणांचे जवळपास आता 60 जरी पकडले आपण, तर त्या स्टुडंटचं अनालाइज करून काय केलं की क्वेश्चन ओव्हरऑल कशी होती, म्हणजे शिफ्ट कशी होती, कोणता सब्जेक्ट हार्ड होता, कोणता सब्जेक्ट इझी होता, कोणता सब्जेक्ट मॉडरेट होता, हे आपण स्टुडंटला सुद्धा विचारले आणि जे आन्सर शीट रिलीज झाली तेव्हा सुद्धा पाहिले. आता तुम्हाला हे असं अनालाइज केलेलं असं दिसेल जेव्हा तुम्ही जे आन्सर शीट आहे किंवा जे क्वेश्चन आहेत 2025 शिफ्ट 1चे, तर ते क्वेश्चन तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल. आता बघा फिजिक्स कसं होतं, इझी टू मॉडरेट, म्हणजे कसं होतं इझी होतं. आता फिजिक्स कसं असतं, एकदम तुमचं फॉर्म्युला बेसिसवरती जे तुमची बेसिक थेरी आहे फिजिक्सची, असं जास्त हार्ड न्यूमेरिकल नसतात फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये काय असतं, एकदम इझी फॉर्म्युला, जे सिंपल फॉर्म्युला बेसिसवरती असतात
त्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता इझी का असतील, कारण तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, म्हणून त्या लेवलचे क्वेश्चन असतात तुम्हाला. केमिस्ट्री कसं होतं, मॉडरेट टू टफ, म्हणजे थोडंसं रिॲक्शन होत्या किंवा थोडंसं लेंदी होते. ऑर्गॅनिकचं थोडंसं अवघड जायचं, इनऑर्गॅनिक इझी गेले स्टुडंट, पण ऑर्गॅनिकची थोडी अवघड गेले, त्याच्यामुळे मॉडरेट टू टफ होतं. बायोलॉजी पण कसं होतं की थोडं आपलं NCERT लेवलवरती बनवू शकता तुम्हाला, जे थोडंसं मॉडरेट होतं, टफ न. इंग्लिश कसं एकदम इझी, जसं की टेन्स, ऍक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज, तुमचं ग्रामॅटिकल जे एरर बघा किंवा रॉंग सेंटेन्स किंवा रॉंग स्पेलिंग अशा टाईपचे इंग्लिशचे होते. ते इंग्लिश तुम्हाला 20/20. त्याच्यानंतर बायोलॉजी 20/20. नर्सिंग ॲप्टिट्यूड मॉडल, तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे स्पेसिफिक 20 क्वेश्चन हे फिक्सच असतात. कोणते क्वेश्चन काय आम्ही तुम्हाला ते क्वेश्चन देऊ, त्याच्यामध्ये फिक्स 17 ते 18 क्वेश्चन, कधी 19 क्वेश्चन येणं फिक्स आहे. तर नर्सिंग ॲप्टिट्यूड हे मॉडरेट होतं. आणि या शिफ्टला कसं होतं, ज्यांनी 50 ते 55 हे केलंय, स्कोर केलाय, त्यांना 90, 95, 96 असं पर्सेंटाईल आले. कळालं का, डबल. तर या शिफ्टचं असं होतं, थोडी म्हणजे बाकी शिफ्टच्या अकॉर्डिंग ही थोडी हार्ड गेलेली होती स्टुडंटला. त्याच्यानंतर काय, आता टॉपिक कोणते लेंदी होते, बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे थोडे लेंदी होते, बाकी सब्जेक्टचे एकदम इझी होते. आता त्याच्यानंतर बघा, हे बघा आता क्वेश्चन. आता क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो, आता बघा विटॅमिनचा विचारलेला आहे. हा क्वेश्चन असतो, म्हणजे ही आन्सर शीट जेव्हा हे ऑब्जेक्टिव्ह ट्रॅकिंग जी होती त्यावेळेसची आहे. हा क्वेश्चन आयडी असते. नर्सिंग ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1. विच विटॅमिन इन प्रोड्युस्ड बाय द स्किन वेन एक्सपेक्ट टू, हे असते सनलाईट. सनलाईटमुळे म्हणजे आता तुमचं कोणतं विटॅमिन आहे, आता ऑप्शन ए असे आयडी असते ऑप्शनचे, विटॅमिन A, B, C, D. आता करेक्ट ऑप्शन काय आहे इथं आयडी मध्ये बघा, विटॅमिन डी, आणि स्टुडंटने काय केलेलं आहे, विटॅमिन ए, तर हे रॉंग आहे. तर अशा पद्धतीने आपण ओव्हरऑल 100च्या 100 क्वेश्चन कव्हर अप केलेले. तर असं हे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात नर्सिंग ॲप्टिट्यूडचे. आता सेकंड क्वेश्चन बघा, द गॅस रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस साठी कोणता गॅस रिस्पॉन्सिबल आहे, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि नायट्रोजन. आता सगळ्यांना माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड हा रिस्पॉन्सिबल असतो. करेक्ट ऑप्शन काय, कार्बन डायऑक्साईड. आता इथे स्टुडंटने काय केलेलं होतं, हायड्रोजन केलेलं होतं. तर अशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन विचारले जातात. आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे, द ब्रदर, आता हे सांगितलंय, ए इज द ब्रदर ऑफ बी, बी इज अ सिस्टर ऑफ सी, आणि सी इज द फादर ऑफ डी, देन हाऊ ए इज रिलेटेड टू डी. आता असे क्वेश्चन विचारले जातात. आता नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये कसं की रिलेशन. आता रिलेशन मध्ये काय सांगितलं, सिंपल. आता इतका टाइम तर नसतो तुमच्याकडे, ऍटलीस्ट 50 सेकंद 25 ते 12 सेकंद मध्ये तुम्हाला हे सांगितलं. आता ए हा काय आहे, बी चा ब्रदर आहे, आणि बी सी ची सिस्टर आहे असं, आणि सी काय फादर आहे कशाचा, डी चा. तर हे काय ऑप्शन दिले आहेत, अंकल, फादर, ग्रँडफादर, ब्रदर. आता करेक्ट ऑप्शन काय येईल, अंकल येईल. अंकल काय येईल, कारण येतं बघा, एचं तर काहीच नाही. एचं काय विचारले, हे 2 बहीण भाऊ आहेत बरोबर, सी हा फादर आहे, सॉरी डी हा फादर आहे, सी हा फादर आहे, कशाचा डी. तर तशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं. आता बघा असे किती 20 क्वेश्चन असतात नर्सिंग ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्याच्यानंतर बघा आता हे आपली मॉक टेस्ट. आता ही आपली बॅच आहे नर्सिंग फुल पॅकेज. आता या पॅकेज मध्ये काय तुम्हाला 40 मॉक टेस्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर काय 5 CETच्या ऑफिशियल, आता तुम्हाला बोललो ह्या 3 आणि 2023-24 अशा 5 हे दिलेले आहेत ऑफिशियल. त्याच्यानंतर काय आपलं जे मास्टर बुक आहे, या बॅच जर तुम्ही घेतली तर या बॅच मध्येच तुम्हाला मास्टर बुक पण येऊन जाईल, बाकी दुसरीकडे घ्यायची तर गरजच नाही. आणि वीक मधून 3 लाईव्ह सेशन, हे फक्त किती, 999 रुपयाला. 999 रुपयाला तुम्हाला इथे कुठेच मिळणार नाही. बाकी जिथे घ्याल तुम्हाला फक्त AI जनरेटेड कंटेंट शिवाय बाकी काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे AI जनरेटेड कंटेंट घेण्यापेक्षा जे ऍक्च्युअल आणि रिअल कंटेंट आहे तेच घ्या. बाकी ठिकाणी तुम्ही फक्त पैसे वेस्ट करता, तुम्हाला रिझल्टची सिलेक्शनची गॅरंटी नाही, काही नाही. जर आम्ही केलं तर तुम्हाला काय वाटेल की आम्ही सिलेक्शनची गॅरंटी देतो, फक्त आम्ही सांगितलं तेवढं स्टडी, पूर्ण मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं आणि प्रॅक्टिस करणं, हे तुमचा मोटिव्ह असला पाहिजे. तर आता बघू आपण पुढे. आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे,
हे बघा, द हार्डेस्ट पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. आता सगळ्यांना माहिती हार्डेस्ट पार्ट कोणता आहे? तीत आहे का बोन आहे का स्कल आहे का कार्टिलेज आहे? तर सगळ्यांना माहिती आहे काय आहे? तीत असतो. बोन पेक्षा हार्ड कोणता असतो? तीत असतो. कळालं? बरेच जण कन्फ्युज होता आणि रॉंग बोन वरती क्लिक करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द पीएच ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटरची आपण 5वी 6वीला पीएच पाहिलेली आहे. तर प्युअर वॉटरची पीएच काय असते? 7 असते. सगळ्यांना माहिती आहे. पण अशा ठिकाणी स्टुडंट रॉंग करत आहेत. काही स्टुडंटला आता हे इथे करेक्ट केलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी स्टुडंट रॉंग केले. आता बघा पुढचा क्वेश्चन काय? विच पार्ट ऑफ द फॉलोइंग इज फंगल इन्फेक्शन. द फंगल इन्फेक्शन म्हणजे कसं? ज्यातले फंगस असतात, फंगसनुसार कोणतं इन्फेक्शन होतं? मलेरिया होतं का? रिंगवर्म होतं का? कॉलेरा होतो का? टीबी होतो? काय होतं? आता सगळ्यांना माहिती आहे कोणता? रिंगवर्म होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन एकदम सिंपल विचारले जातात. जास्त हार्ड पण नाही किंवा जास्त टफ पण नाही. व्हॉट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपॅटिस बी. आता त्याचं ह्याच्या ट्रान्समिशनचं हे काय मोड कोणता आहे ते तुम्हाला हे करायचंय. तर काय? ब्लड बॉल. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हे झाले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे काही क्वेश्चन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकेच क्वेश्चन पाहणार आहोत. हे फक्त तुम्हाला एक डेमो होता की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. जर तुम्हाला अशाच पद्धतीने पूर्ण शिफ्ट वाईज जर आन्सर असे PDF पाहिजे असतील तर आपली बॅच जॉईन करा. तुम्हाला सर्व काही बॅचमध्ये मिळून जाईल. आणि AI जनरेटेड कंटेंट पासून सावधान राहा. फक्त काही जण पैशासाठी करतात, तर पैशासाठी नाही, जे तुमच्या हितासाठी करतात त्यांच्याकडे जॉईन करा. आम्ही म्हणत नाही की आमच्याकडे जॉईन करा. जे तुमचं हित पाहतात त्यांच्याकडे जॉईन करा. फक्त तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे नर्सिंग स्टुडंट करणार आहे त्यांच्यापाशी शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. जर 50+ कमेंट आल्या या व्हिडिओमध्ये तर आपण पूर्ण पेपरच सॉल्व्ह करून घेऊ असाच व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड राहा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपशी. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. धन्यवाद.